दशांश अपूर्णांक आणि व्यवहारी अपूर्णांक या घटकाचं नाव आहे. चला त्यातील आज आपण 9.2 स्वाध्याय त्यातील पहिला प्रश्न पाहू. पहिला प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? पहिला प्रश्न आहे 10.2 किलोग्रॅम गव्हाचे 17 समान भाग केले तर प्रत्येक भागातील गव्हाचे वजन किती? खूप सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. इकडे विद्यार्थी मित्रांनो काय आहे प्रश्न? 10.2 किलोग्रॅम गव्हाचे 17 समान भाग करून वाटप करायचे आपल्याला, किंवा समान भाग करायचे आणि त्यात प्रत्येक भागातील वजन किती? तर काय करा, या 10.2 किलोग्रॅमचे ग्रॅम मध्ये रूपांतर करा. म्हणजे 10.2 गुणिले 1000 करा, म्हणजे काय होईल? ग्रॅम मध्ये रूपांतर होईल. गुणाकार जर केलो तर काय होईल? 102 जशाच तसं आणि 1000चे 3 शून्य त्याच्या पुढे ठेवा आणि मग दशांश कुठे येईल? एका अंकानंतर या ठिकाणी. म्हणजे काय होईल? इथं 10,200 ग्रॅम. 10,200 ग्रॅम. मग याचे आपल्याला 17 समान भाग करायचे. मग 17 समान भाग करायचे तर याला काय करा? 10,200 भागिले 17 करा. 17 एक 17, 17 पाचा 85, 17 सक्क दुगोदरशे 6चा भाग बसला आहे 2 शून्य जसं तसं. कालो 600 ग्रॅम. म्हणजे प्रत्येक भागाचे वजन किती येईल? 600 ग्रॅम येईल. 600 ग्रॅम. पर्यायामध्ये उत्तर आहे का? 600 ग्रॅम आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. चला, ज्यांचं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. 2.05 बरोबर किती? खूप सोपा प्रश्न आहे. पहा इकडे विद्यार्थी मित्रांनो, खूप सोपा आहे. 2.04 गुणिले 0.05 बरोबर किती? मग काय करा? अगोदर याचा गुणाकार करत असताना दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करा. मग या ठिकाणी काय आहे? 5 ने गुणाकार करा. 5 चोक 20 ला 0 हातचे आले 2. 5 0 0 आणि 2 2 आणि 5 दोन्ही 10. काय आला गुणाकार? 1020. गुणाकार काय आला? 1020. आता या ठिकाणी 2 अंकानंतर दशांश आहे आणि या ठिकाणी 2 अंकानंतर, म्हणजे एकूण किती झाले? 4 अंकानंतर दशांश आपल्याला या उत्तरामध्ये द्यायचं आहे. 1 2 3 4. म्हणजे दशांश चिन्ह कुठे येईल? इथे येईल. म्हणजे उत्तर काय आलं आपलं? 0.102. दशांशाच्या पुढे शून्याला काही किंमत नाही म्हणून आपण लिहिलं काय? नाही लिहिलं काय? म्हणजे उत्तर काय? 0.102. पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक बी हे उत्तर. आलं लक्षात? ज्यांचं उत्तर योग्य आलेलं आहे त्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. 0.003 गुणिले 0.03 गुणिले 0.3 गुणिले x बरोबर 0.54. तर x ची किंमत काय? चला, प्रश्न सोपा आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, इकडं काय आहे प्रश्न? 0.0 पहा इकडे 0.003 गुणिले 0.03 गुणिले 0.3 गुणिले x बरोबर 0.54. तर x बरोबर किती? x ची किंमत आपल्याला काढायची आहे. आलं लक्षात? पहा इकडं काय आहे? 0.003 गुणिले 0.003 गुणिले 0.3 गुणिले x बरोबर 0.54. समोर लक्ष द्या. अगोदर इकडे लक्ष द्या. आपण काय करू? अगोदर या तिघांचा गुणाकार करू. चला, अगोदर दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करू. 3 गुणिले 3 9. 9 गुणिले 3 27. म्हणजे काय आला गुणाकार? 27 आला. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. मग आता दशांश किती अंकानंतर आहे? पहा इथं 1, या ठिकाणी 2
आणि या ठिकाणी 3, मग किती झाले 1 आणि 2, 3 आणि 3 6, 6 अंकानंतर दशांश आहे, इथं 2 अंक आहेत, मग आणखी 4 अंक वाढवा, 1 2 हे 3 4 5 6, तर 6 अंकानंतर दशांश दिला, त्याच्या पाठीमागे 0 म्हणजे काय आलं 0 दशांश चिन्ह 4 वेळेस 0 2 7 गुणिले x बरोबर 0.54 आलं. आता x ची किंमत काढायची, x बरोबर 0.5000027. मग आता या ठिकाणचे दशांश उडवून टाका. मग आता दशांश उडवायचं म्हणजे काय करावं लागेल, वर 2 अंकानंतर दशांश आहे आणि खाली 6 अंकानंतर दशांश आहे. वर 2 अंकाच्या नंतर दशांश चिन्ह आहे आणि खाली 6 अंकाच्या नंतर दशांश चिन्ह आहे. मग समान करून घ्या, वर 6 करायचे म्हणजे 4 शून्य वाढवायला लागतील आणखी आपल्याला. या ठिकाणी वर 4 शून्य वाढवलं म्हणजे दशांश जर आता उडून गेला तर काय राहिलं, हे 54,000,000 म्हणजे 5,40,000 आणि खाली काय राहिलं फक्त 27 राहिलं. खाली काय राहिलं 27. 27 ने भाग घाला, 27 1 27, 27 दुनी 54, 0,0,0,4 शून्य जशाच तसं पुढं, म्हणजे x बरोबर 20,000. x ची किंमत काय आली 20,000. आलं लक्षात. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येतं. काय येतं पर्याय क्रमांक 4, x बरोबर 20,000. x ची किंमत आली 20,000. ज्यांचं उत्तर आलेलं आहे त्या सर्वांचं मनपूर्वक खूप खूप अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, 0.04 चा गुणाकार व्यस्त पुढील पैकी कोणता. लिहून घ्या, करत राहा. घ्या 0.04 चा गुणाकार व्यस्त पुढील पैकी कोणता. चला पहा विद्यार्थी मित्रांनो, इकडे लक्ष द्या. का आहे आपला प्रश्न, 0.04 चा गुणाकार व्यस्त कोणता म्हणतंय. गुणाकार व्यस्त कोणता. मग आपण 0.04 चा गुणाकार व्यस्त काय येईल हो, गुणाकार व्यस्त. बेरीज व्यस्त म्हणल्यानंतर काय होतं, चिन्ह बदलतं. आणि गुणाकार व्यस्त म्हणलं तर, चला सर तुम्ही कोणत्या पुस्तकातले, बाळा नवनीत प्रकाशनाचं जे आपलं 8वी स्कॉलरशिपचं पुस्तक आहे त्यातील घेतोय मी. चला गुणाकार व्यस्त म्हणल्याच्या नंतर अंशातली संख्या छेदात आणि छेदातली संख्या अंशात. मग याचा छेद काहीच नाही म्हणजे काय आहे, या ठिकाणी 1 आहे. मग आता याचा गुणाकार व्यस्त काय झाला, 1 छेदामध्ये 0.04. 1 छेदामध्ये 0.04. मग पर्यायामध्ये आहे का उत्तर, हे नाही. मग काय करा, या ठिकाणी 1 छेदामध्ये 0.04 आहे तर हे दशांश उडवून टाका. दशांश खाली 2 अंकानंतर आहे म्हणून वर 1 च्या पुढे 2 शून्य द्या. खाली काय राहिलं, छेदामध्ये फक्त 4 राहिलं. छेदामध्ये काय राहिलं 4 राहिलं. 4 न भाग घाला, 4 1 4, 4 दोन्ही 8, 2 उरले 20 झाले, 4 पंचे 20. किती झाले 4 पंचे 20. म्हणजे उत्तर काय आलं, उत्तर आलं आपलं 25. म्हणजे 0.04 चा गुणाकार व्यस्त किती येतो, 25 येतो. 25 गुणाकार व्यस्त किती येतो, 25. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येतं. काय येतं, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येतं. आलं. ज्यांचं उत्तर आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण. प्रश्न क्रमांक 5 काय आहे, प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5, 3 गुणिले 0. चला पहा विद्यार्थी मित्रांनो, काय आहे, 3 गुणिले 0.05 भागिले 0.005
तर यम बरोबर किती? बरोबर यम आहे, तर यमची किंमत आपल्याला काढायची आहे. तर अगोदर काय करा, सर्वप्रथम या ठिकाणी कंचे भागुबेवच्या नियमानुसार या दोघांमध्ये काय आहे? भागाकार आहे. या दोघांमध्ये काय आहे? भागाकार आहे. हा भागाकार करून घ्या. मग काय आहे भागाकार? 0.05 भागिले 0.005. मग भाग घाला. या ठिकाणी वर एका अंकानंतर दशांश आहे, खाली 3 अंकानंतर दशांश चिन्ह जर उडवायचं म्हणलं तर समान करून घ्यावे लागतील आपल्याला. वर 2 शून्य द्या. आता वर 3 अंकानंतर झाला, खाली 3 अंकानंतर हा दशांश या ठिकाणाहून काय झाला? निघून गेला. काय राहिलं? 500 भागिले 5. 500 भागिले 5. 5 न जर भाग घातला तर 5 एक 5, 0 जशाच तसं, म्हणजे काय आलं? 100. मग इथं काय आलं? 3 गुणिले 100 बरोबर यम. 3 गुणिले 100 बरोबर यम. मग 3चा आणि 100चा गुणाकार करा. 3 एक 3, 2 शून्य जशाच तसं. मग यमची किंमत काय आली हो? यम बरोबर 300. काय आली? यम बरोबर 300. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. यम बरोबर 300. चला लंबे, तुम्ही काय करा, मला व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला त्याचं फोटो टाकेन. 3 गुणिले 100 बरोबर यम. यमची किंमत काय आली? 100. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. आलं लक्षात? प्रश्न काहीच अवघड नाही, खूप सोपे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो. चला त्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे वळायचं आहे. ज्यांचं उत्तर आलेलं आहे त्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला, म्हणजे काय होईल नंतर तुम्हाला ते उपयोगाला येईल. चला मी स्पष्टीकरण देते वेळी लिहून घेऊ नका. स्पष्टीकरण देणं झाल्याच्या नंतर लिहून घेत चला. स्पष्टीकरण देते वेळी समोर लक्ष असू द्या. चला त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न खूप सोपे आहेत, अवघड काहीच नाही यामध्ये. 0.49 गुणिले 0.008 गुणिले 90 भागिले किंवा छेदामध्ये 0.056 गुणिले 630 गुणिले 630. पहा इकडे विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या. काय आहे प्रश्न पहा. 0.49 गुणिले 0.008 गुणिले 90 भागिले 0.056 गुणिले 630. चा पहा इकडे आता या ठिकाणी 3 अंकानंतर दशांश आहे 0.008 आणि खाली सुद्धा 0.056 समान आहे. तर काय होईल? मग हे दशांश या ठिकाणाहून निघून जाईल. त्याला इथं 2 अंकानंतर दशांश आहे 0.49 0.49 2 अंकानंतर दशांश आहे, छेदामध्ये नाही. मग समान करण्यासाठी या ठिकाणी 2 शून्य वाढवा, हा पण दशांश निघून जाईल. मग काय राहिलो? 49 गुणिले 8 गुणिले 90 भागिले 56 गुणिले 6,30,000 येईल हे. कारण की 63च्या पुढं काय झाले? सॉरी 63,000 येईल. 630 होतं, पुन्हा 2 शून्य वाढले म्हणजे 63,000, म्हणजे 63च्या पुढं 3 शून्य. चला भाग घाला. 8 एक 8, 8 सत्ती 56, 7 एक 7, 7 सत्ती 49. 90चा 1 शून्य कटला, 63,000चा 1 शून्य कटला. 9 एक 9, 9 7 63. हे 2 शून्य जशास तसं, 2 शून्य जशास तसे. आता 7 न भाग घाला. 7 एक 7, 7 एक 7, हे 2 शून्य, म्हणजे काय आलं? 1/100. उत्तर काय आलं? 1/100. मग आता हे 2 शून्य कट करा आणि 0.01 हे उत्तर येईल. काय उत्तर येईल? 0.01 हे उत्तर येईल.
पहा, परत एक वेळेस सांगतो. या ठिकाणी हा इथला दशांश चिन्ह उडाला, इथं 2 शून्य वाढले, इथं 3 अंकानंतर होता, इथं 3 अंकानंतर होता, हा दोन्ही उडून गेले. मग काय राहिलं? 49 गुणिले 8 गुणिले 90 भागिले 56 गुणिले 63,000. मग या 90चा एक शून्य कटला, 63,000चा एक शून्य कटला. 9 63ला जर भागला तर 9 असं तर 63 आणि 2 शून्य म्हणजे काय आलं? 700. परत या 8 8 7 56, इथं 7 आलं, इथं 7 7 49. या 7 700ला जर भागलं तर 100 येतं. 1/100 बरोबर 0.01. चला, दशांश कसा उडाला पहा. इकडे दशांश कसा उडत असतो? हा 0.49 आहे आणि छेदामध्ये आपण समजा हा दशांश कसा उडाला पहा. 0.008 गुणिले 90 भागिले 0.056 गुणिले 630. हे आपलं मूळ प्रश्न असा आहे. चव्हाण समोर लक्ष द्या. मूळ प्रश्न असा होता. मग का आहे पहा. वर या ठिकाणी 3 अंकानंतर दशांश आहे, या ठिकाणी 2, म्हणजे एकूण किती झाले? वर 5 अंकानंतर दशांश आहे आणि खाली फक्त या ठिकाणी 3 अंकानंतर दशांश आहे. मग आपल्याला हे दशांशाचे चिन्ह, दशांश जर उडवायचे असतील तर काय करावं लागतं? अंशामध्ये जर जास्त अंकानंतर असेल तर किती जास्त आहे? 5 वजा 3 म्हणजे 2 ने जास्त आहे. तर छेदामध्ये जर तुम्ही 2 शून्य दिलात, वाढवलात एखाद्या अंकाच्या पुढं, किंवा छेदामध्ये जर 100 लिहिलात तर ते काय होतं? दशांश समान होतं आणि ते उडून जातं. आता या ठिकाणी 2 अंकानंतर तर आहे, या ठिकाणी 3, या ठिकाणी 3 आहे पहा. 0.008 आणि छेदामध्ये 0.005. या ठिकाणी 3 अंकानंतर आहे, या ठिकाणी 3, म्हणजे हे समान झाले, हे उडून गेले. मग इथं काय राहिलं? 8 आणि छेदामध्ये 56. मग आता राहिला प्रश्न 0.49चा. मग 4 आहे, छेदामध्ये दशांश नाही आता शिल्लक. मग काय करा? या 630च्या पुढं किती अंकानंतर दशांश आहे? 2 अंकानंतर. मग 630 गुणिले 100 करा. छेदामध्ये जर, कारण की 2 अंकानंतर आहे म्हणून 100 घेतलं, 1 अंकानंतर असतं तर 10 घेतला असतो, 3 अंकानंतर असतं तर 1000 घ्यावं लागला असतं आपल्याला. 2 अंकानंतर आहे म्हणून या ठिकाणी 100 घेतलं. काय या 630च्या पुढे 2 शून्य वाढवलं, काय कोणतंही एकच पडतं. मग आता काय राहिलं? वर इथं 49 गुणिले 8 गुणिले 90 भागिले 56 गुणिले 630 गुणिले 100. 630 गुणिले 100 आलं लक्षात? भाग घाला. 7 8 56, 7 7 49, 7 8 56, 7 7 49. हे 8 1 8, 8 1 8. 90चा एक शून्य कटला, 630चा एक शून्य कटला. 9 1 9, 9 7 63. आता वर काय राहिले? फक्त 7. खाली काय राहिले? 7 गुणिले 100. 7 1 7, 7 1 7. वर काहीच नाही, आता फक्त 1 राहिले, छेदामध्ये 100. म्हणजे आता काय करा? 100 न जर 1ला भाग घातला तर हे 2 शून्य कटले तर 2 अंकानंतर दशांश म्हणजे 0.001 हे उत्तर येईल. आपलं उत्तर काय येईल? 0.001. चला, चव्हाण आपल्याला समजलं का? चला, समजला असेल तर प्रतिक्रिया नोंदवा, अन्यथा मला परत सांगावं लागेल. चला, ज्यांना समजलं नसेल त्यांनी समजलं नाही म्हणून सांगा. चला, समजलं. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. मग पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे विद्यार्थ्यांनो? प्रश्न क्रमांक 7 काय आहे? प्रश्न क्रमांक 7 पहा. 0.06 कंसामध्ये 13.06 वजा 7.06 कंस बंद बरोबर 2p. तर p बरोबर किती? p ची किंमत काढायची आपल्याला. काहीच अवघड नाही, खूप सोपा आहे, एकदम सोपा प्रश्न आहे. चला पहा विद्यार्थी मित्रांनो, इकडं समोर लक्ष द्या. चला, स्पष्टीकरण देते वेळी समोर लक्ष द्या. पहा इकडं आता 0.06 कंसामध्ये 13.06 वजा 7.06 बरोबर 2p.
तर पी बरोबर किती? खूप सोपा प्रश्न आहे, लक्ष द्या इकडं. का आहे? 0.06 कंस सोडवून घेऊ अगोदर. कंसामध्ये काय? 13.06 वजा 7.06 वजा बाकी करा. या 6 मधून 6 गेले, 0 राहिले. 0 मधून 0 गेले, 0 दशांश जशाच तसा. 13 मधून 7 गेले, 6 राहिले, कंस बंद बरोबर 2p. आपल्याला p ची किंमत काढायची, लक्षात असू द्या. आता या 6 मध्ये आणि या कंसामध्ये काहीच नाही म्हणजे गुणाकाराचं चिन्ह आहे. 0.6 गुणिले 6 बरोबर 2p. दोघाचा गुणाकार करा, दशांश चिन्ह नाही असं समजून. 6 6 36, 6 6 36. मग एका अंकानंतर दशांश आहे, इथं दशांश येईल म्हणजे 3.6 बरोबर 2p. आपण जर ह्याला 2p बरोबर 3.6 असं मानलं तरी काही फरक पडणार नाही. मग p बरोबर 3.6 भागिले 2. दशांश जर उडवायचा म्हणला तर छेदामध्ये 0 द्यावं लागेल. जर उडवून करायचं म्हणलं तर हा दशांश जर उडाला, समजा असं जरी करता येतं, बे 1 बे 3 1 उरला, भाग जात नाही, दशांश आहे ऑलरेडी असाला असा, मग 16 झाले, बे 8 16 म्हणजे p बरोबर 1.8 हे उत्तर येईल. किंवा ही स्टेप आपल्याला जर p बरोबर 3.6 छेदामध्ये 2 जर केली, दशांश उडाला तर 20 येतं. बे 1 बे 0 बे 1 बे 8 16 18/10 18/10 म्हणजे 10चा 1 0 उडाला तर दशांश इथं आला 1.8. उत्तर काय आलं आपलं? 1.8. p ची किंमत 1.8. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. पर्याय क्रमांक 1. ज्यांचं उत्तर आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला, त्यानंतर आपला आजच्या तासिकेमधला आपल्याला शेवटच्या प्रश्नाकडे जायचं आहे. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. 0.15. चला, सोपा प्रश्न आहे खूप. चला, प्रश्न एकदम सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो. चला पहा विद्यार्थी मित्रांनो, पहा इकडं. 0.15 ला शतमान कसे लिहितात म्हणजे काय लिहावं लागेल याला? 15%. शतमानामध्ये काय लिहितो आपण? 15%. किंवा दुसरं काय लिहिलं जातं? 15/100. 15/100. पहा इकडे हे 15% कसं आलं? आपल्याला एखाद्या वेळेस शेकडेवारीमध्ये प्रश्न असतो. काय असतो? की 15%चे 4चे 15%, 4चे 15%. 15% म्हणल्यानंतर आपण काय करतो? 15/100 लिहितो. किंवा x चे 15% काहीतरी समजा 15%. 15% म्हणजे आपण काय करतो? 15/100. मग 100चे 2 शून्य कटले तर दशांश इथे येतो. मग त्या पद्धतीने इथं काय दिले? 0.15 चे शतमान म्हणजे शेकडेवारीत कसं लिहाल? तर याला शेकडेवारीत आपण काय लिहितो? 15% किंवा 15/100. हे 2 पर्याय या ठिकाणी त्याचे उत्तर आहेत. पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4. चला, बऱ्याच जणांचं पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 हे दोन्ही उत्तरं आलेले आहेत. ज्यांचे उत्तर योग्य आलेले आहेत त्या सर्वांचं अभिनंदन. तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला टच करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल ते सर्वात प्रथम तुम्हाला येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमामध्ये ज्यांना सहभागी व्हायचं आहे त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 या क्रमांकावरती मेसेज करा. हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लाईव्ह क्लासला शेवटपर्यंत उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. परत उद्याच्या तासिकेमध्ये भेटू आपण. गुड बाय. जय हिंद.